हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये। तर आज मी बनवते अंड्याची माझी एक स्पेशल रेसिपी, ज्याला मी काही नाव नाही दिलं आहे। पण राहुल असंच बोलतो की कांदा टोमॅटोवरचं तू जे अंड्याचं सँडविच बनवतेस ना, ते बनव विदाऊट ब्रेड वापरता। तर तुम्हीसुद्धा जर कधी अंडा घोटाळा किंवा अंड्याची बुर्जी किंवा नॉर्मल ऑमलेट खाऊन जर कंटाळला असाल तर हे नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला म्हणजे ह्यामध्ये ब्रेड पण यूज नाही केला तरीसुद्धा हे सँडविच तयार होतं आहे। तर आणि हे भाकरीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत आणि चपातीसोबत, अगदी गरमागरम चपात्या ज्या असतात ना त्यांच्यासोबत खूप मस्त लागतं। बाहेर छान पाऊस पडत होता, त्यामुळे आम्ही हा प्लॅन केला। अंडी माझ्याकडे 4च होती नेमकी आणि आम्ही दोघंच होतो, सो आम्हाला ती पुरली। कांदा टोमॅटोची छान ग्रेव्ही करा। जर तुम्ही जास्त लोक असाल तर कांदा टोमॅटोसुद्धा जास्त लागेल आणि अंडी पण ऑब्व्हियसली जास्त लागतील। तर छानपैकी त्याला तेल सुटून दिलं आणि त्यानंतर मी वरतून 4 अंडी सोडली। पिझ्झा बेस आपला जसा तयार होतो तसं ते अंडं अगदी शिजणार आहे। फक्त त्याच्यावर साईडला थोडंसं तेल टाकायचं आणि झाकून द्यायचं। छानपैकी 10 मिनटं, प्रॉपर 10 मिनटं किंवा 8 ते 9 मिनटं ते शिजून द्यायचं। ते नॉनस्टिक पॅनमध्ये काहीही चिटकत नाही त्या, आणि तेल पण असतं ऑब्व्हियसली। तर शिजून झाल्याच्या नंतर एकदा चेक करायचं ते शिजलं की नाही, कारण मेन अंडं शिजणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर असे 4 भाग करायचे, आपण पिझ्झाला करतो तसेच, आणि ते नॉर्मली पलटी करायची। पिझ्झा आपण डिरेक्टली खातो, तर हे तुम्हाला पलटी करायचे आहेत, कारण ही जी वरची बाजू आहे ती सुद्धा शिजावी लागेल। आणि आम्ही मिहिराला सुद्धा हे देणार असतो, म्हणजे आम्ही जे काय जेवतो ते मिहिरा खाते, तर त्यामुळे तिला सुद्धा हे चांगलं शिजलेलं अंडं द्यावं लहान मुलांना। त्यामुळे मग मी ते प्रॉपरली शिजवून घेतले। असं मी पलटी करून सुद्धा एक 5-7 मिनटं थांबलेली शिजेपर्यंत, आणि त्याच्यानंतर तुम्ही वरतून त्यावर कोरिएंडर ॲड करू शकता। तर ह्याच्यासोबतच गरमागरम चपात्यासुद्धा मी बनवल्यात। तर लवकरात लवकर जेवायला या, आणि तोंडाला पाणी सुटलं असेल बघून तर व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आणि ह्याची एक छोटीशी क्यूट रील बनवली आहे मी, ती मी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला टाकली आहे, तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते। भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।